विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेत आहे, यश संपादन करत आहेत। या प्रशालेची माझी विधी तर आमच्या शाळेची 100%चीच परंपरा आहे। तसेच क्रीडा स्पर्धेत पण ही प्रशाला मागे नाही। तालुका स्तर असो, जिल्हा स्तर असो, विभाग स्तर असो, इथं विद्यार्थी सतत यश मिळवत आहेत। याही वर्षी कुस्तीमध्ये तालुका स्तरामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त केला, तसंच जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला आणि विभाग स्तरावर द्वितीय क्रमांक इयत्ता 8वीतील मस्के या विद्यार्थिनीने प्राप्त केला आहे कुस्ती या खेळामध्ये। दीप लावू या मांगल्याचा, प्रकाश पसरेल पावित्र्याचा, दीप लावू आत्मतेजाचा, प्रकाश पसरेल साक्षात्काराचा, दीप लावू या सामर्थ्याचा, प्रकाश पसरेल विवेकाचा। ईश्वरा ते प्रकाश दान, आम्हा जगण्याचे भान, दाटला जरी अंधार भोवती, हृदय ठेव तेजमय। दीप प्रज्वलन हा केवळ संकेत नव्हे, तो एक संकल्प आहे। अज्ञान तेजाचा वारसा जपण्याचा हा संकल्प आपण या ठिकाणी करूया। खूप खूप धन्यवाद। यानंतर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय उबाळे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। यानंतर उपस्थित ॲडव्होकेट खराडे साहेब आणि लक्ष्मीबाई कन्या प्रशाला चे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक कर्मचारी, शिक्षक आणि या लक्ष्मीबाई कन्या प्रशालेचे विद्यार्थी मित्र मैत्रिणी आणि त्यांचे पालक, खरं तर ज्यावेळेस आपल्या शाळेची या प्रिन्सिपल मॅडम आणि डॉक्टर पवार साहेब माझ्याकडे निमंत्रण देण्यासाठी आले, तुम्ही प्रमुख पाहुणे त्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहा। मला वाटलं नव्हतं की बाबा एवढा असा प्लॅन कार्यक्रम होईल म्हणून। हे सकाळी 10 वाजताच आमच्या पोलीस स्टेशनचं कामकाज चालू होतं, आरोग्य आणणं, इंट्रोगेशन करणं आणि बाकीचे। मला असं वाटलं की ताई पोचले म्हणल्यानंतर कार्यक्रमाचं उद्घाटन होईल आणि आपण आधीमध्ये जाऊन थोडंसं बघू स्नेहसंमेलन झालं। पण सुरुवातीला सरांनी आपल्या प्रशालेच्या काही विद्यार्थ्यांचा जो हे करून दिलं, ओळख करून दिली, त्यामध्ये मला वाटतं FDAला काही एका मुलीचं सिलेक्शन झालंय आणि चांगल्या चांगल्या अधिकार पदावरती काही मुली काम करतायत। हे ऐकून खूप बरं वाटलं। मुलांनो आणि बाळांनो, खरं आयुष्यात जे आपलं करिअर घडवण्याचं वय जे असते, पुढचं संपूर्ण आपलं आयुष्य त्याच्यावरती अवलंबून असते, संस्कार होण्याचं जे वय असते ते हे वय असते। असं म्हणलं जातं की 25 वर्षापर्यंत जो घाम गाळतो, दिवस रात्र एक करतो, म्हणजे अभ्यासात असू दे, आपलं करिअर घडवण्यात असू दे, वेगवेगळ्या स्पर्धेच्या परीक्षेची तयारी करण्यात असू दे, त्याचं पुढचं आयुष्य सुखकर कसं जातं। आपण 25 वर्षाच्या आतमध्ये आपलं करिअर करण्यासाठी जर आपण प्रयत्न केला नाही, आपण तो घाम गाळला नाही, आपण इतर कुठल्या गोष्टीच्या नादाला जर लागलो तर आयुष्यभर आपल्याला पश्चाताप करायची येईल। तर मी माझ्या या ठिकाणी जमलेल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना सांगेन की हे वय आहे, तुम्ही अभ्यास भरपूर करा, तुमचे कलागुण जोपासा। जसं आता हे तुमचं वेगवेगळं तुमचं कलेचं जे तुमच्यामध्ये
घडलेले हिडन टॅलेंट आहे हे दाखवण्याची ही वेळ आहे स्नेहसंमेलन वर्षातून. त्याच पद्धतीने अभ्यासावरती खूप फोकस करा. सध्याचं जग हे आपण म्हणतो की कॉम्प्युटरचं जग आहे, सायबरचं जग आहे. तर त्या दृष्टीने नवीन नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करा. या मोबाईलवरती सगळी टेक्नॉलॉजी आपल्या हातात आलेली आहे आणि त्याचा आपलं नॉलेज, आपलं ज्ञान वाढवण्यासाठी जेवढा उपयोग होतोय तेवढाच त्याचा दुरुपयोग होतोय. म्हणजे पालक जर या ठिकाणी असतील, माझी मुलगी तुमच्याच थोड्याशा तुमच्या वयातच आहे, म्हणजे कदाचित 12वी आहे, आता तिचं मेडिकलचं ॲडमिशन चाललेलं आहे. पण तुम्ही तुमच्या हातात असणाऱ्या मोबाईलचा वापर तुमच्या मगाशी मी जसं सांगितलं विकासासाठी कसा करताय किंवा बाकीच्या इतर गोष्टीसाठी सोशल मीडिया साईडवरती वेळ टाइमपास करण्यास किती घालतो याच्यावरती तुमचं करिअर अवलंबण्यासाठी माझं म्हणणं आहे. बऱ्याचशा तुमच्या कॉलेज ज्या शाळेतल्या गोष्टी असतात, ऍक्टिव्हिटी असतात, त्या मोबाईलवरती दिल्या जातात की ऑनलाईन तुम्हाला क्लासेस अटेंड करायला लागतात. आता जे वेगवेगळे काही प्रायव्हेट ट्युशन्स आहेत, फिजिकवाला आहे, फिजिकवाला किंवा बाकीचे ऑनलाईन तुम्हाला अटेंड करायला लागतात. मान्य आहे तुम्हाला ते मोबाईलचा वापर करायला लागतो, लॅपटॉपचा वापर करायला लागतो, पण तो तुमच्या भविष्याच्या विकासासाठी व्हावा, ना की तुमचं बाकीच्या सोशल साईट ज्या आहेत किंवा बाकीच्या इतर हे जे आहेत त्याच्यावरती तुमचा जावा. पोलीस म्हणून काम करत असताना आम्हाला वारंवार असा अनुभव येतो, घरातले आई वडील सगळे शिक्षित असतात, सगळं व्यवस्थित असतंय, पण मुला मुलींचं त्या मोबाईलच्यामुळं म्हणजे थोडक्यात ट्रॅक मिस करलेला असतोय. तर या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं मी सगळ्यांना एक सल्ला देऊ शक्य ही करेन, म्हणजे अपेक्षा ठेवीन त्या बाबतीत. त्या मोहजालाला ह्या वयात बळी पडू नका. आपलं करिअर फोकस करण्याचा प्रयत्न करा आणि पुढचं आपलं जे आयुष्य आहे, पुढचं आयुष्य सन्मानाने चांगल्या अधिकार पदावरती जाऊन समाजात चांगलं प्रतिष्ठेचं पद मिळवून आनंदाने जगा. या ठिकाणी मला या लक्ष्मीबाई कन्या प्रशाला ईश्वरनगर स्नेहसंमेलनाला अध्यक्ष म्हणून बोलवलं, प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. या माझ्या सन्मानाबद्दल मी संस्थेचे जे आपले स्वरूपाताई आहेत त्यांचा आणि आपल्या शाळेचे जे प्रिन्सिपल आहेत त्यांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. तारुण्य वयामध्ये विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टीचा ध्यास घेतला पाहिजे, स्वतःचं करिअर उभं करायचं असेल तर मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यामध्ये या सोशल मीडियापासून आपण दूर राहिलं पाहिजे आणि स्वतःच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हा संदेश आपण दिला. धन्यवाद साहेब. यानंतर आपणा सर्वांच्या मार्गदर्शिका आणि शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या संचालिका, आपल्या प्रशालेच्या सभापती आदरणीय दिदी साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. लक्ष्मीबाई कन्या प्रशालेचा 36वा वार्षिक स्नेह सांगा काय जागे येतो. स्नेह संमेलनासाठी खास आपला मौल्यवान वेळ काढून उपस्थित असलेले सन्माननीय उबाळे सर, वर्षी संकुलचे सभापती सन्माननीय नितीन मामा, आपल्या लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका, मंचकावर उपस्थित असलेल्या जिजामाता कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका, इथे उपस्थित असलेले पांढरे सर, मंचकावर उपस्थित असलेले गळीतकर सर, माता पार्लर संघाचे सदस्य आणि इथे उपस्थित असलेले सर्व माझ्या विद्यार्थिनींनो आणि त्यांचे पालक. आज वर्षातून एक दिवस जिथं मनसोक्त आनंदाने मुली असू दे, माता पालक असू दे, आपला इथं सादरीकरण करतात. वरती जरा विद्यार्थिनींनी शांत बसायचे. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर वार्षिक स्नेह संमेलन शक्यतो जानेवारी फेब्रुवारीमध्ये पूर्वी व्हायचा, पण शासनाच्या वेळापत्रक बदलल्यामुळं विद्यार्थ्यांचा हा देखील क्षण गमवता कामा नये. कारण मागच्या वर्षी ऐन वेळेस आपल्याला बदल करावे लागले.
आणि काही शाखांमध्ये देखील स्नेहसंमेलन रद्द करावं लागलं. त्यामुळं आपण अलीकड डिसेंबर महिन्यामध्ये जेणेकरून विद्यार्थिनींनी हा क्षण आनंदाचा क्षण उपभोगावा म्हणून आपण घेतलेला आहे. आपण जर शाळेच्या विद्यार्थी असू दे किंवा विद्यार्थी असू दे, शिक्षण प्रसारक मंडळ नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतो. म्हणजे विद्यार्थी फक्त पुस्तकी किडे न होता 90, 99, 100% मार्क आता मिळवणं एवढं फारसं कठीण राहिलेलं नाही. आपण पाहतो सहजासहजी बरेचसे विद्यार्थी आज 70-80% वर देखील आहे. आणि आमच्या वेळेस जर बघितलं 50-60% जरी मिळालं तर खूप असायचं. पण ह्याच्यामध्ये शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, ज्याला आपण बौद्धिक क्षमता म्हणतो IQ, तसंच भावनिक क्षमताला देखील एक नवीन शब्द आहे. म्हणजे तसा पूर्वीच आहे पण आता नवीन पद्धतीने आपण त्याला इमोशनल कोशंट म्हणतो EQ. म्हणजे जेवढी माणसाची बौद्धिक क्षमता महत्त्वाची आहे आत्ताच्या सामाजिक परिस्थितीमध्ये, खास करून महिला पालकांनी आवर्जून ऐकावं. आत्ताच्या सामाजिक परिस्थितीमध्ये नुसतं टक्केवारी किती आहेत हे न पाहता माझ्या विद्यार्थिनीचा इमोशनल कोशंट EQ म्हणजे तिची मानसिक स्वास्थ्यता, भावनिक स्वास्थ्यता, मी एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये सांगते, टेक्निकल परिभाषा तुम्हाला सांगत नाहीये, ही देखील फार महत्त्वाची झालेली आहे. अगदी शिल्लक किरकोळ कारण असेल तरी विद्यार्थी टोकाची भूमिका घेतात. आणि आपण जर असं पाहिलं तर विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्यही तेवढंच महत्त्वाचं आहे, शारीरिक आरोग्यही तेवढंच महत्त्वाचं आहे. करिअर ही गोष्ट बोलली जाते टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये. आपण जर आता पाहिलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पूर्वी कम्प्युटर म्हणायचे, आता असं आहे की नुसतं तुमच्या मनात काय चाललेलं आहे हे देखील गुगल शोधतं. बऱ्याचशा वेळेस महिलांनी देखील पाहिलं असेल, तुम्ही यूट्यूब बघत असाल आणि एखादे जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर वारंवार सारखा तसाच व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळतो ना. तर कम्प्युटर आत्ता इतक्या वेगाने आपलं ब्रेन मॅपिंग देखील करते. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आत्ता भविष्यामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने मानवांचं जे काही जॉब्स आहेत किंवा ज्या नोकरी आहेत तो घेण्याची शक्यता नाकारू शकत नाही. काही ठिकाणी घेतलेले गेलेले पण आहेत. त्यामुळं फक्त टक्केवारी न पाहता माझी विद्यार्थिनी, माझी मुलगी किंवा माझा मुलगा ह्या क्षणामध्ये किती समाधानी आणि आनंदी आहे हे पाहणं फार गरजेचं आहे. बऱ्याचशा वेळेस आपण धकाधकीच्या जीवनामध्ये, कारण का आपल्याला माहिती आहे पर्याय नसतो, नोकरी करायची आहे किंवा एखादा व्यवसाय करायचा आहे, शिक्षण महत्त्वाचं आहे, होय 100% शिक्षण महत्त्वाचं आहे. पण त्याचबरोबर आपल्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचा आनंद देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे ह्या निमित्ताने मला पालकांना खास करून आवाहन करायचं आहे. आज जर पाहिलं महिला पालकांचं खरं तर मनापासून कौतुक आणि स्वागत, कारण मला पुरुष पालक दिसतच नाही आहेत. मी मॅडमला विचारलं पुरुष पालक कुठे आहेत इथे, तर महिला ज्या उत्साहाने आपण विद्यार्थिनींसाठी आल्या आहेत, मला असं वाटतं पहिल्यांदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवणं फार गरजेचं आहे. पण पुढच्या वेळेस पुरुष पालक देखील आणणं फार गरजेचं आहे, कारण का कुठंतरी बॅलन्स असणं गरजेचं आहे. सांगायचं तात्पर्य आहे की ज्यावेळेस तुमची मुलगी शाळेमध्ये जाते तर नुसतं त्याचे मार्क्स बघू नका, स्पोर्ट्समध्ये पण तिला घाला. कल्चरल ॲक्टिव्हिटीज असू दे, डान्स असू दे, ड्रॉइंग असू दे, क्राफ्ट असू दे, छंद जोपासणं फार गरजेचं आहे. कारण का आयुष्याच्या उतार वयामध्ये जर साथ देतं, मानसिक साथ देतं, मानसिक आरोग्य टिकवतं, तर शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्यासाठी एखादा छंद असणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर भावनिक स्वास्थ्य देखील पाहणं फार गरजेचं आहे. आत्ता सन्मान्य उबाळे सरांनी आपल्या मनोगतातून फार सुंदर गोष्ट सांगितली की मोबाईल, आता आपल्या पिढीने तर काही काळ पाहिला असा, आपल्या एक 15-20 वर्ष बिना मोबाईलचं आयुष्य पाहिलेलं आहे. पण ह्या पिढीने बिना मोबाईलचं आयुष्यच पाहिलेलं नाही. अगदी 1 दिवसाचं बाळ जन्मलं तरी तो रडतोय म्हणून हातामध्ये मोबाईल दिलेला आहे. ही जीवन नॉर्मल नाही.
आपण नॉर्मल समजते, हे जीवन नॉर्मल नाही. तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये जीवन जगण्यासाठी सर्वांगीण विकास हा विद्यार्थिनीचा होणं फार गरजेचं आहे. कुणी काही थोडंसं रागवलं, रस्त्यावरून गेलं, कुणी काही बोललं, कुणी काही थोडंसं वेडं वाकडं बोललं तर मुलगी रडत घरी येते, आईला सांगते किंवा कधी कधी सांगत देखील नाही. तर अशी परिस्थिती निर्माण न होता त्या मुलीला माझं स्वतःचं रक्षण मला स्वतः करायचं आहे, माझी आर्थिक परिस्थिती मला स्वतः सुधारायची आहे. आता एक गमतीने जर बाहेरचं बघितलं तर नितीन मामांना मला आवर्जून सांगावं असं वाटतं, तुम्ही पण त्या फेजमधून जाताय. तर मुलींना जर स्थळं बघायची असतील तर मुलांकडचे सगळे सांगतात की दीदी आमच्याकडं मुलगीच मिळत नाही आमच्या मुलाला, कारण प्रत्येक मुलीला पूनच पाहिजे. म्हणजे मुली आज शिकलेल्या आहेत, पायावर उभा राहिलेल्या आहेत, तरी देखील आर्थिक आणि भावनिक दृष्ट्या तुम्ही कुठंतरी आधार घेताय. महिला सबलीकरण म्हणजे काहीतरी आरडाओरडा केला आणि मी काहीतरी ओव्हर रिॲक्ट केलं आणि पुढं गेले असं नाही. महिलांमध्ये एक न्यूगंड असते, मी गृहिणी म्हणजे मी कमी, अजिबात नाही. जिजामाता सुद्धा गृहिणी होत्या, पण त्यांनी स्वराज्य घडवलं हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे आपल्या मनातून न्यूगंड काढून टाकायचं आहे की मी गृहिणी आहे. सक्षम स्त्री जी असते की प्रत्येक गोष्टीमध्ये बॅलन्स असणं गरजेचं आहे. एखादी महिला सुंदररित्या शेती सुद्धा करून दाखवते. त्यामुळे आपल्याला एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की पुढच्या काळामध्ये, भविष्यामध्ये आता जॉईंट फॅमिली राहिलेली नाही, न्यूक्लिअर फॅमिली राहिलेली आहे. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी मग तुम्ही गृहिणी म्हणून पुढचं आयुष्य जगाल, व्यवसाय कराल, नोकरी कराल, एखादा रिसर्च कराल, ॲस्ट्रॉनॉट व्हाल, पण माय थॉट्स क्रिएट माय डेस्टिनी. तुम्हाला मागच्या वेळेस शिकवलं, लक्षात आहे ना? किती जणांना लक्षात आहे? बघू बरं, हात वर करा. हरकत नाही, मी परत सांगते. माझे विचार माझं भविष्य घडवत असते. माझे विचार, त्यामुळे तुमच्या हातात तुमचे विचार आहेत. तुम्ही सकारात्मक विचार ठेवला, कुठलीही परिस्थिती कशी आली त्याच्यातून मार्ग काढायचं जर ठरवलं तर मार्ग निघतोच. त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह थॉट ठेवा. मला कुणाची तर मदत पाहिजे किंवा मला कोणतरी येऊन मदत करेल, ही भावना जोपर्यंत तुम्ही काढत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या पायावर उभा राहत नाही. एवढं मला ह्या निमित्ताने सांगायचंय. आणि पुन्हा जास्त वेळ न घेता सरांना देखील पुढं जायचंय. मला पालकांना ह्या निमित्ताने धन्यवाद द्यायचा आहे की तुम्ही मुलींना संधी दिली. मुली आज मंचकावर त्यांचं सादरीकरण देणार आहेत. त्यामुळे मी प्रथम सर्व पालकांचे मी अभिनंदन आणि धन्यवाद करते की आपण मुलाचं सहकार्य केलं. आणि करिअर म्हणजे नक्की काय की ज्या क्षणी माझा मुलगा किंवा मुलगी आनंदाने जगत असेल, समाधानाने जगत असेल आणि मी असो किंवा नसो, त्या क्षणात ती सक्षमपणे किंवा तो सक्षमपणे त्याचं आयुष्य जगू शकेल. खऱ्या अर्थाने हेच पालकत्व म्हणायला हरकत नाही. आणि भविष्य काळामध्ये देखील आपले विचारच आपलं भविष्य घडवणार आहेत. त्यामुळे विचार करून पाऊल उचलणे, जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा सदुपयोग कसा करता येईल हे देखील पाहणे. खूप काय बोलायचं आहे, पण मला नक्कीच माहिती आहे आपण सर्वजण उत्सुक आहात कार्यक्रम पाहण्यासाठी. त्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांचं देखील खूप खूप अभिनंदन, स्वागत करते. आणि इथं अगदी थोडक्या मनोगत थांबते आणि सन्माननीय सर उबाळे सर इथं आले. आपला मौल्यवान वेळ आपल्या सर्वांना दिला, आपल्याला मोटिवेशन दिलं, प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल मी संपूर्ण संकुलाच्या वतीने आपले आभार मानते. आणि मंचकावरचा, स्टेजवरचा कार्यक्रम संपला आणि पुढं सादरीकरणासाठी आपण तयारी करावी अशी विनंती